हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? हॅपी नवरात्री ऑल. चला मग फूडीज बघूयात आज कडकण्यांची रेसिपी कशा पद्धतीने बनवायच्यात. घटाला आपण 9व्या, 7व्या किंवा 5व्या माळेला ज्या त्या भागामध्ये जी ती पद्धत असते, तर तशा पद्धतीने कशा बनवायच्या चला बघूयात. तर इथे मी मैदा वापरलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही इथे 1.5 कप एवढा गव्हाचा जो काही गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा यूज करू शकता. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे एवढे रवा घेतलेला आहे, जेणेकरून आपला क्रिस्पीनेस चांगला येईल यासाठी. आणि त्याचबरोबर तेलाचं मोहन घातलेलं आहे. तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता. तर 2 चमचे एवढं तेलाचं मोहन घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे एवढं पिठी साखर घातलेली आहे. तर मग फूडीज जर का चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जो दुसरा आपला चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्यालासुद्धा भेट द्यायला विसरू नका. तिथे आरी वर्क ते जे की तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळते, तर त्याचा नक्की लाभ घ्या. तर मग इथे आपण वापरतोय कोमट असं पाणी. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि जे की मला इथे अर्धा ग्लास एवढं लागलेलं आहे, म्हणजेच की अर्धा कप एवढं. तर तिथे आपण कोमट पाणी वापरलेलं आहे आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून की आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या जास्त, जर तुम्ही पातळ जर पीठ मळलं तर त्या पाणी म्हणजे तेल जास्त शोषतील. यामुळे आपल्याला ते घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर मग तुमची पद्धत कशी आहे? तुम्ही काय वापरता? म्हणजेच की गव्हाचं पीठ वापरता की मैद्याच्याच बनवता? गूळ वापरता की साखर वापरता? किंवा फक्त प्लेनसुद्धा बनवल्या जातात? कितव्या माळेला लावता? ह्या सगळ्याबद्दल नक्की कमेंट करा. आम्हाला तुमचे कमेंट वाचल्यावरती खरंच खूप आनंद होतो. तर त्यासाठी नक्की कमेंटमध्ये कळवा की कशा पद्धतीने तुमच्याकडे पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने बनवतात आणि त्याचबरोबर कितव्या माळेला तुम्ही कडकण्या बांधता, तर त्याबद्दल नक्की कळवा. तर आता आपण हे व्यवस्थित लाटून घ्यायचं. लिंबा एवढ्या आकारामध्ये मी इथे आपलं जे पीठ आहे तर ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर लाटण्याला सुद्धा तेल लावून घेतलं आणि पिठाला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून की ते पोळपाटाला चिटकणार नाही. कारण मैदा आहे तर तो पोळपाटाला चिटकतो आणि त्यासाठी आपण इथे तेल लावून घेणार आहे. आणि हे एकदम व्यवस्थित पातळ लाटायचं. जेवढं पातळ तुमच्याच्याने होते तेवढं पातळ लाटा पापडासारखं आपल्या, जेणेकरून की ते फुगणार नाही यासाठी. इथे तुम्ही काट्या चमच्याच्या सहाय्याने त्याला होलसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजेच की तुमच्या ज्या काही कडकण्या आहेत त्या फुलणार नाही. बट इथे मला गरज नाही वाटली, त्यामुळे मी नाही केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे काट्या चमच्याच्या किंवा चमच्याच्या किंवा स्ट्रॉच्या सहाय्याने तुम्ही एक होलही करून घेऊ शकता, जेणेकरून की आपली जे काही कडकणी आपल्याला बांधायची आहे घटाला, तर तिथे बांधण्यासाठी होल पाडण्याची नंतर तुम्हाला गरज नाही पडणार. त्यासाठी तुम्ही इथे बनवतानाच होलसुद्धा पाडून घेऊ शकता. आता इथे माझा आकार अजिबातही मला गोल चपाती लाटता येत नाही, तर त्यामुळे मी वाटीच्या सहाय्याने ते गोल करून घेतलेला आहे. हा मैदा आहे, पुन्हा जागेवरती पूर्ववत अवस्थेमध्ये येतो, तर त्यासाठी इथे आपण वाटीच्या सहाय्याने त्याला छाप करून घेणार आहे, म्हणजेच की गोल आकार येईल. आणि त्यानंतर आपण एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे. काडीच्या सहाय्याने सुद्धा करू शकता तुम्ही. तर इथे आपण हे सगळ्या आधी लाटून घेणार आहे, तर त्यासाठी आपण ताटामध्ये काढून ठेवायच्यात. तर इथे मी 9 बनवल्या होत्या, बट 5च दाखवल्या, कारण एकावर एक जर ठेवलं तर ते एकमेकांना चिटकतात, तर त्यासाठी. तर इथे आपण आधी एक छोटासा टेस्ट करून घेतोय, तेल आपलं किती टेम्परेचरमध्ये आहे ते. गोळा टाकल्यानंतर वरती आला म्हणजे आपलं एकदम तेल व्यवस्थित आहे तापलेलं. आणि तुम्ही आता कडकणी टाकलेली सुद्धा बघितली असेल की ती टाकल्यावरती लगेचच वरती तरंगली. तर ही जी आपली कडकणी आहे तर ती फुगली आहे. तर त्यासाठी ते दाबून दाबून आपण तिला तळणार आहे, जेणेकरून की तिचं जे काही एअर तिच्यामध्ये गेलेलं आहे ते बाहेर निघेल आणि आपली जी कडकणी आहे ती कडक बनेल यासाठी. तर अशाच पद्धतीने सगळ्या कडकण्या आपण दाबून दाबून व्यवस्थित सगळ्या कडकण्या तळून घेणार आहोत. तर जर तुम्हाला फुगायलाच नाही पाहिजेत, तर त्यासाठी तुम्ही जसं सांगितलं होतं तशा पद्धतीने काटा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा त्याला होल्स करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या काही कडकण्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी झाल्या. तर मग कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.